नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. आपण पाहता 21st सेंचुरी ॲस्ट्रो वास्तू आणि ह्या व्हिडिओमध्ये मी 2026 साठी विशेष अशा सहज सोप्या टिप्स देणार आहे, ज्या ॲस्ट्रो वास्तूच्या संबंधित आहेत आणि त्यांनी जेणेकरून तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही जाऊ नका. आणि त्यामध्ये 5वी टीप, महत्वाची टीप ही इन्व्हेस्टमेंटसाठी पण असणार आहे. तर तेव्हा हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही जाऊ नका. आणि व्हिडिओ चालू करायच्या आधी 2026च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 2026 आपल्याला सुख समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. आणि आता व्हिडिओला सुरुवात करताना टीप नंबर 1, 2026 मध्ये सकाळी उठल्यावर सूर्याला नमस्कार करणे ही टीप नंबर 1 आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही मग 7 वाजता उठा, 6 वाजता उठा, 9 वाजता उठा, पूर्वाभिमुख पूर्वे दिशेला तोंड करून सूर्याला नमस्कार करावा. कारण 2026 हे न्यूमरॉलॉजी नुसार सूर्याच्या अंमलाखाली असलेलं वर्ष आहे. 2+2+6 इज इक्वल टू 10 आणि 10चा एक आकडा हा सूर्याशी संबंधित आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर 2026 साठी घरातल्या सर्व लोकांनी पूर्वाभिमुख तोंड करून सूर्याला नमस्कार करणं हे अतिशय महत्वाचं टिप आहे. तुम्ही म्हणाल, काही जण म्हणतील की आमच्याकडनं सूर्य दिसत नाही, समोरची बिल्डिंग येते, समोरचा डोंगर येतो, आमच्याकडे पूर्वेला खिडकी किंवा बाल्कनीच नाहीये, तर आम्ही काय करायचं? काही हरकत नाही. पूर्व दिशेला सकाळच्या वेळेला सूर्याची स्पंदनं ही अतिशय शुभ असतात. तर जरी आपल्याला घरातून सूर्य दिसत नसेल, तरी थोडासा जरी प्रकाश तुमच्या खिडकीतून येत असेल, तर त्या प्रकाशाला नमस्कार करा. अगदीच पूर्व दिशेकडनं काहीच प्रकाश येत नसेल, भिंत असेल, तरी काही हरकत नाही. त्या भिंतीला भावनेनी नमस्कार करा, पण पूर्वाभिमुख तोंड करून नमस्कार करा. तुम्हाला जर का विधिवत सूर्याला जल अर्पण करून अर्घ्य देता येत असेल तर उत्तम, तर ते जरूर करा. पण ते देता येत नसेल, त्यामध्ये त्रुटी राहत असतील, माहिती नसतील अर्घ्य देण्याच्या पद्धती, तर काही हरकत नाही. सूर्याला मनोभावे नमस्कार करा. ते पूर्ण वर्षभर आपल्याला हितकारक आहे. टिप नंबर 2, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर साऊथ ईस्ट झोनला, म्हणजे घराच्या आग्नेय दिशेला साऊथ ईस्ट झोन मध्ये शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. जे शनीच्या अंमलाखाली असलेले लोक आहेत, ज्यांची शनी महादशा चालू असेल किंवा 7.5 चालू असेल, त्यांनी विशेष करून तिळाच्या तेलाचाच दिवा लावावा. कारण तिळाचं तेल हे शनीच्या शुभ स्पंदनांशी, व्हायब्रेशनशी संबंध आहे. ज्यांच्या शनीच्या अंमलाखाली जे नसतील, त्यांनी शुद्ध तुपाचा दिवा लावावा, पण तो आग्नेय कोपऱ्यात, म्हणजे साऊथ ईस्ट झोनला तुमच्या घराच्या इथे. मग तिथे बेडरूम जरी असेल तरी हरकत नाही. हा दिवा 15 ते 30 मिनिटं जायला पाहिजे, अशा पद्धतीने लावा. अगदी सूर्यास्तासमयी संध्याकाळी तुम्ही घरात कधी कधी नसालही तरी काही हरकत नाही. तुम्ही जेव्हा घरी याल 8 वाजता 9 वाजता, तेव्हा नक्की लावा. त्याचे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील. त्याच्यानंतर टीप नंबर 3, अतिशय महत्वाची टीप. 2026 मध्ये असा संकल्प करा की मी घरात फक्त चांगले शब्द उच्चारीन, मी निगेटिव्ह शब्द एकही उच्चारणार नाही. मग ते निगेटिव्ह शब्द कोणाबद्दलही असो, आपल्याला कल्पनाही करवत नाही आणि आपण कल्पनाही करता येणार नाही. न कळत जाणते अजाणतेपणे वर्षभर आपण अनेक निगेटिव्ह शब्द उच्चारत असतो आणि त्यांनी इनडायरेक्टली आपण निगेटिव्ह स्पंदनं अट्रॅक्ट करतो आणि त्याच्यामुळे आपली वास्तू दूषित होते. तर मी नेहमी सगळ्यांना सांगतो, तुम्हाला जर का वास्तू लाभावी असं वाटत असेल, तर भले वास्तुदृष्ट्या तुमचं घर कितीही चांगलं किंवा वाईट असो, हा उपाय तुम्ही नक्की करा की मी नवीन वर्षामध्ये 2026 मध्ये एकही निगेटिव्ह शब्द तोंडातून उच्चारणार नाही.
मग तो आपल्या नातेवाईकांबद्दल असो, शेजाऱ्या पाजाऱ्यांबद्दल असो किंवा एकूणच सोशल सिस्टीम बद्दल असो. पण तो राग निगेटिव्ह शब्दातून कृपया कृपया व्यक्त करू नका. कारण वास्तू ही सदोदित तथास्तु म्हणत असते. आपण हे असं ऐकलं असाल आणि ते खरं आहे. ती व्हायब्रेशन आपण जे बोलतो ती कॅच करतात आपल्या भिंती वास्तूतल्या, फ्लॅट मधल्या. तर कृपया हे करणं टाळा आणि असा संकल्प करा की 2026 मध्ये मी चांगले शब्दच तोंडातून उच्चारीन. आपण म्हणाल हे करताना नक्कीच डिफिकल्टी येतील कारण आपल्याला तशी पर्सनॅलिटी नाही, आपल्याला तशी सवय नाहीये. तर हरकत नाही, आपण प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे. आणि एखाद्या दिवशी असह्य झालं, तोंडातून निगेटिव्ह शब्द उच्चारासे वाटले, तर एक वहीचं पान घ्या, एक पान घ्या, पेन घ्या, पेन्सिल घ्या आणि त्याच्यावर जे काही निगेटिव्ह वाटत असेल ते सगळं उतरवून काढा आणि राग शांत झाल्यावर ते सगळं काढून फेकून कचऱ्याच्या टोपलीत टाका. पण निगेटिव्ह शब्दाच्या स्पंदनांनी, व्हायब्रेशन्सनी तुमची वास्तू 2026 साली दूषित करू नका. हा असा संकल्प करा. बघा त्याचे काय शुभ परिणाम मिळतात ते आणि आपल्याला कल्पनाही करता येणार नाही त्याचे अत्यंत शुभ परिणाम आपल्याला 3 महिन्यातच मिळतील. आपण हे करून पहा आणि आपल्याला काय शुभ परिणाम मिळतायत, आपल्याला कसं आनंददायी वाटतंय आपल्या राहत्या घरात, हे मला जरूर कळवा. कॉमेंटमध्ये मला आपल्या कॉमेंट्स जरूर वाचायला आवडतील. नंतरची टिप नंबर 4, मी पुष्कळशा वास्तू कन्सल्टिंग मध्ये बघतो की त्यांचं घर अतिशय चकचकीत, लॅव्हिश, एकदम छान इंटिरियर कडनं करून घेतलेलं, रोज चांगली घरातली मोलकरीण किंवा घरातली गृहिणी किंवा घरातले लोक घरातल्या स्वच्छतेकडे अतिशय चांगलं लक्ष दिलं जातं. पण घराचं मुख्य द्वार हे काहीसं दुर्लक्षित केलं जातं. तिथे लक्ष दिलं जात नाही. घराच्या मेन डोअरच्या पुढचा पॅसेज सोसायटी बघेल, शेजारी बघतील असं करून जो स्वतःच्या घराच्या मुख्य द्वाराच्या बाहेरचा जो प्रदेश असतो, जो एरिया असतो, तो काहीसा गचाळ आणि अस्वच्छ असतो आणि त्याची साफसफाई पुष्कळ फॅमिलीजमध्ये फक्त दसरा, दिवाळी आणि गुढीपाडवा ह्यांनाच केली जाते. पुष्कळदा वास्तू कन्सल्टिंग मध्ये बघतो की जो दसऱ्याला लावलेला हार असतो दाराला तोरण म्हणून, तो गुढीपाडव्याला काढला जातो. तोपर्यंत तो तसाच दारावरच असतो. तो कृपया हे असं करू नका. निगेटिव्ह फुलं ही निगेटिव्ह एनर्जी प्रक्षेपित करतात. तर आपलं प्रवेशद्वार तिकडनंच मुख्य एनर्जी आपल्या घरात येते. तर आपलं प्रवेशद्वार हे स्वच्छ चकचकीत करा आणि हे दर पौर्णिमेला करायचं आहे. हा उपाय आहे आणि तो फक्त काही घरातल्या गृहिणींनी करायचं नाहीये. घर स्वच्छ ठेवणं ही घरातल्या गृहिणीची किंवा महिला वर्गाचीच फक्त रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. त्याला घरातल्या सर्व मेंबर्सनी आणि पुरुष वर्गाने पण त्याला हातभार लावावा आणि कृपया मुख्य द्वार साफ करायचा जो मी उपाय सांगितला आहे तो कृपया घरातल्या मोलकरणी करणं किंवा घरकाम करणाऱ्या गड्या करणं करून घेऊ नका. कारण हे आपलं घर आहे. मग भले ते भाड्याचं काय असेना, आपल्याला आपली वास्तू लाभावी असं वाटत असेल तर आपल्या वास्तूला प्रेम द्या आणि दर पौर्णिमेला आपलं प्रवेशद्वार हे स्वच्छ ठेवा. म्हणजे घरात जी अलक्ष्मी आहे, येणारी अलक्ष्मी रूपी ऊर्जा आहे, ती त्याला प्रतिबंध होईल आणि घरामध्ये चांगली स्पंदनच आतमध्ये प्रवेश करतील. आपण म्हणाल की पौर्णिमेला सकाळीच हा उपाय केला पाहिजे का? असं काही नाही. तिथीदृष्ट्या कॅलेंडरमध्ये पौर्णिमा कधीही असेल तेव्हा सकाळी करा, दुपारी करा, रात्री केला तरी हरकत नाही. पण तुमचं प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा पौर्णिमेच्या दिवशी आणि हे घरातल्या सगळ्या मेंबर्सनी मिळून मिसळून करायचं आहे. ही कोणा एकट्याची जबाबदारी नाही. एखाद्या पौर्णिमेला बाकीच्यांना वेळ नसेल आणि एखाद्या घरातल्या मेंबरनी स्वच्छ केलं तर हरकत नाही. पण तुमचं सगळ्यांचं हे घर आहे. आपण फॅमिली कुटुंब म्हणून घरात राहतो.
तर ही जबाबदारी फक्त सासूची, सुनेची किंवा मोलकरणीची नाही आहे. ही तुमची जबाबदारी आहे. हे तुमचं घर आहे. तर घरात प्रेमाने राहायचं असेल, प्रेम वाढायचं असेल, तर हा उपाय एकत्रित करणं पौर्णिमेला हे जास्त हितकारक राहील. आणि शेवटची टीप, जी अत्यंत महत्वाची टीप आहे, ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट बद्दल. लोक मला विचारतात की सोन्याचे भाव आता वाढलेले आहेत, तसेच राहतील का? 2026 मध्ये कशामध्ये गुंतवणूक केलेली इन्व्हेस्टमेंट दृष्ट्या फायद्याची राहील? तर दर्शक हो, लक्षपूर्वक ऐका. 2026 मध्ये सोन्या आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणं हे नक्कीच सुरक्षित राहील, कारण 2026 मध्ये मे नंतर गुरु हा उच्चीचा होणार आहे. कर्क राशीत गुरु राहणार आहे आणि सोन्याचा भावाचा संबंध हा रवी ग्रह आणि गुरु ग्रहाशी असतो. आणि मगाशी टीप नंबर 1 मध्ये मी म्हटलंच आहे, 2026 हे सूर्याच्या अंमलाखाली येणारं वर्ष आहे आणि 2026 मध्येच मे नंतर गुरु ग्रह हा कर्क राशीत म्हणजे उच्चीच्या राशीत आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताची इकॉनॉमी बघता सुद्धा सोन्याचे भाव हे असेच वाढत राहणार आहेत आणि त्याच्याबरोबर चांदीमध्येही इन्व्हेस्टमेंट करणं हितकारक आहे. एकूण सर्व मेकिंग चार्जेस आणि जीएसटी आणि वगैरे सगळं बघता आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहत असाल तर मी असा सल्ला देईन, गोल्ड कॉइन किंवा चिप किंवा बिस्किट फॉर्मॅट मध्ये तुम्ही घेतलं तर मेकिंगचा खर्च कमी राहील. ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून जर का करणार असाल तर मेकिंग चार्जेसच तुमचे वेस्ट होतील. तर इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्या चांदीत करणार असाल तर गुड ऑप्शन इज ETF किंवा गोल्ड आणि शुद्ध चांदी आणि सोन्याचे कॉइन्स हा अतिशय चांगला पर्याय राहील. त्याचबरोबर तुम्ही जर का शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर मी असा सल्ला देईन, तर करू नका असं मी म्हणणार नाही, पण सर्व टर्म्स अँड कंडिशन वाचून मर्यादित अमाऊंट मध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. पण खूप काही सेन्सेक्स खूप वर जाईल ह्या भावना ठेवून, पॉझिटिव्ह थिंकिंग, ऑप्टिमिस्टिक थिंकिंग ठेवून प्लीज 2026 मध्ये म्युच्युअल फंड आणि शेअर मध्ये जास्त इन्व्हेस्ट करू नका. हा माझा ग्रहमान बघता सल्ला राहील आपल्यासाठी. आपण रिअल इस्टेट मध्ये नवीन फ्लॅट किंवा प्लॉट किंवा काही रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्ट करू इच्छिणार असाल तर आपली ग्रहदशा आणि ग्रहमान बघून इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. पण जर इन्व्हेस्ट कराल तर वास्तुदृष्ट्या उत्तम आणि सुसंगत असाच फ्लॅट किंवा प्लॉट घ्या, एवढं मात्र मी सांगीन. कारण मी बऱ्याच वेळा माझ्या वास्तू कन्सल्टिंग मध्ये बघतो, लोकांना वास्तू कन्सल्टंटची सगळ्यात शेवटी आठवण होते, प्रॉब्लेम आला की आठवण होते. ते बाकी गोष्टींवर भरमसाठ खर्च करतात, इंटिरियर, बाकी एजंटवर आणि बाकी गोष्टींवर भरमसाठ खर्च करतात. पण सुरुवातीला जर का तुम्ही रिअल इस्टेट मध्ये गुंतवणार असाल तर सुरुवातीला पहिलं कोणाला कॉन्टॅक्ट कराल तर ते वास्तू कन्सल्टंटला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जो सिलेक्ट केलेला जो प्लॅन किंवा प्लॉट आहे तो वास्तुदृष्ट्या सुसंगत आहे असं बघवा आणि मगच त्याच्यात इन्व्हेस्ट करायला 2026 मध्ये हरकत नाही. तर आपल्याला ह्या 5 टिप्स नक्कीच आवडल्या असतील आणि आपण त्या अंमलात आणाल अशी अपेक्षा आहे. आणि अंमलात आणल्यावर 2026 मध्ये आपले काही अनुभव असतील ह्या टिप्स बद्दल तर मला ते वाचायला जरूर आवडतील. आपण मला व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपण कॉमेंट सेक्शन मध्ये ह्या व्हिडिओच्या आपण आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता. मला आपल्या अभिप्राय वाचायला नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि आपण अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.